बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून पुन्हा एकदा 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। याआधी देखील त्याला 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी होती। याच दरम्यान त्याचे विविध त्याच्यावर 6 गुन्हे जे आहेत ते दाखल झाले होते। महिलांचा लैंगिक अत्याचार व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याला अटक झाली होती आणि त्याच दरम्यान SIT चौकशी देखील त्याची लागली होती आणि या सर्व संदर्भात आज त्याला न्यायालयात हजर केले असता 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे वकील हजर होते ते आहेत। सर, LS मराठीमध्ये आपलं स्वागत। काय नाव आपलं, आपण त्या ठिकाणी होतात, काय नेमकं घडलं? मी ॲडव्होकेट नितीन पंडित। तिथे जेव्हा मी हजर होतो तेव्हा सरकारी पक्षाने बाजू मांडली की यांना अजून PC देण्यात यावी 7 दिवसाची, कारण की त्याच्यामध्ये बरंच इन्व्हेस्टिगेशन पार्ट बाकी आहे। जसं डॉक्युमेंट्स आहेत, त्याचं फार्म हाऊस आहे, जे काही इलिगल काही गोष्टी आहेत ते पण म्हणजे डॉक्युमेंटरी ते पण त्यांना हस्तगत करायचं आहे। आणि त्याच्याकडे तो जो साप आहे किंवा ते दगड आहेत किंवा ते गुंगीचं औषध आहे, कुठून कसं बनवलं, काय इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे तो कसा म्हणजे कुठून तयार झाला, बरं लिंक्स कुठे यायच्या ते त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी पाहिजे होतं, म्हणून त्यांना ती कस्टडी पाहिजे होती, असं म्हणून त्यांनी ती बाजू मांडली तशी। मात्र त्यांच्या वकिलाने जे आहेत, खरातच्या वकिलाने, त्यांनी देखील बाजू मांडली की आता जे आहे ते परत रिपीट होणार आहे, याची काही गरज नाही, पोलीस कोठडी न देता आपण योग्य तो न्याय द्यावा। काय आपल्याला योग्य काय वाटते यामध्ये? कसं माहिती काय, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन अजून भरपूर काय बाकी आहे। हे जे आत्ता जे भेटले हे फार थोडंसं आहे, अजून जर याला महिना लागेल अजून। आता त्यांचं बाजू मांडणं काम आहे, ते म्हणणारच आहे की हे जे आहे सेम ग्राउंड तुम्ही मागे पण असेच बोलले होते 7 दिवसापूर्वी, आत्ता पण तुम्हाला त्याच बेसिसवरती कस्टडी पाहिजे। हे डिफेन्स लॉयरचं काम आहे, ते बोलणारच आहे। पण मला वाटतं की योग्य आहे, साहेबांनी मेहरबान कोर्टाने 7 दिवसाची कोठडी दिलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे आणि भरपूर काही बाकी असेल अजून, असं मला दावा आहे। नक्कीच महिला वकील देखील आपल्यासोबत आहेत। मॅम, खरं तर एक महिला म्हणून आपल्याला काय योग्य वाटतं? अनेक महिलांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे त्यावर दाखल आहेत, अनेक महिलांकडून जो आहे तो रोष व्यक्त करण्यात येत आहे। आपण देखील एक महिला आहात, काय नेमकं आपल्याला या संदर्भात? महिलांवर जे व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत आणि त्यांच्यावर खरंच ते इतके निश्चित व्हिडिओ असं वाटतं की महिलांना अक्षरशः आम्ही ते व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्यासारख्याही सामान्य स्त्रीला सुद्धा फार राग आहे या गोष्टीचा आणि याला म्हणजे अनुसरून आम्ही या कोर्टात अक्षरशः वाट बघत होतो की सगळी महिलांची जास्त गर्दी होती या आरोपीला बघण्यासाठी आणि महिलांमध्ये खूप राग आहे। म्हणजे तळागाळातल्या इव्हन म्हणजे सामान्य महिला सुद्धा जे व्हिडिओ बघतायत आमच्यासारख्या म्हणा, तर त्यांना खरंच खूप म्हणजे संताप होतो या गोष्टीचा, असे व्हिडिओ बघून। आणि जास्त करून लैंगिक अत्याचारासाठी यांनी महिलांना जास्त करून टार्गेट केलेलं आहे या गोष्टीमध्ये आणि त्याच्या जादूटोणा वगैरे, कोणाला मूलबाळ नाही होते वगैरे, या अशा विषयांसंदर्भात महिला जात होत्या भोळ्या आशेने। मग त्यांनी असं म्हणजे सूत्रांनुसार असं म्हणजे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यानुसार असं तरी मला कळतंय की त्यांना आमिष दाखवून काही द्रव्य पाजून त्यांना हिप्नोटाईज करून त्यांच्यावर अत्याचार केले जात होते आणि त्यांच्यावर खरंच खूपच अत्याचार झाल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी दिली गेली पाहिजे आणि या पोलीस कोठडीतून अजून भरपूर काही निघू शकते। आता दिली गेली ती, पण ती अजून जास्त वाढून देण्यात यावी असं मला वाटतं, कारण की आता याच्यातून भरपूर काही निघू शकतो। महिलाच नाही तर बाकी भरपूर समाजातल्या भरपूर लोकांना अन्याय झालेला आहे, असं ते नक्कीच ही पोलीस कोठडी आणखी वाढवून द्यावी असं देखील त्या महिला वकिलांकडून सांगण्यात येत आहे। खरं तर भोंदूबाबा अशोक खरात याची सुनावणी होत असताना अनेक महिला वकील असतील, अनेक नागरिकांनी जी आहे ती न्यायालयात गर्दी केली होती। या प्रकरणात सर्व लोकांना जी आहे ती माननीय न्यायालयाकडून जी आहे ती मोठी अपेक्षा आहे। आता पुन्हा एकदा 29 तारखेपर्यंत म्हणजेच 5 दिवस जी आहे ती पोलीस कोठडी वाढवून मिळाल्याने आता चौकशी दरम्यान काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक लोकांना जे आहे आपल्या जे आहेत ज्योतिष असेल, अंकशास्त्र असेल, जे काही असेल, ह्या स्वयंघोषित गोष्टींनी जे आहे ते लोकांना बळी पाडलं आणि अनेक महिलांवर अत्याचार केले। मात्र आता पुन्हा एकदा माननीय न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। आता हे काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।